तर कसे आहात तुम्ही? तुमचं आमच्या ब्रोदिक ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आहे डे 2 अलिबागचा. आम्ही झालो आहे रेडी. आता आम्ही निघतो आहे. पहिले गणपती दर्शन करतो आणि मग बीचवर जातो. तर तुम्हाला दाखवतो आम्ही. आणि आम्ही रेडी झालो आहे. चहा नाश्ता वगैरे सगळं झालं आमचं. आता आम्ही निघतो आणि तुम्हाला दाखवतो. आणि गणपती मंदिर तसंच आजूबाजूचा मुरुड बीच झाला, परत मुरुड जंजिरा किल्ला. हो. आणि मग आम्ही थोडासा प्लॅन चेंज केला आज, कारण आता इकडे म्हणजे एक दिवसात मोस्टली कवर होते. तर आम्ही स्टे एक दिवस कमी केला आहे. तर आम्ही आता मोस्टली मुरुड जंजिरा या किल्ल्यावर जाऊन वगैरे तिथे आजूबाजूचे बीच वगैरे व्हिजिट करू. आणि देन आम्ही मग आमच्या परतीच्या प्रवासाला लागू. रिटर्न येताना आम्ही मग अलिबाग, कोलाबा फोर्ट, अलिबागचा जवळचा, परत नागाव बीच, ह्या गोष्टी आम्ही कव्हर करणार आहेत. तर तुम्हाला आम्ही आमचा आउटफिट पण दाखवू. तर पहिले मी यांचा आउटफिट दाखवते. हे बघा. हो एक हो मस्त. आता मी दीपमालाचा आउटफिट दाखवतो. हे बघा. ओके, नाईस नाईस. तर चला आपण आता गणपती मंदिराला जाऊ. इकडे बघू. ओके, चलो बाय तेव्हापर्यंत. आता तुम्ही बघू शकता आम्ही नादगाव बीचला जातोय. मस्त एकदम ग्रीनरी आहे. आणि मिस्टर निकवाडे चालवत आहेत गाडी. तुम्ही बघू शकता लाटा किती जोरात येत आहेत बघा. एकदम शांत, एकदम निवांत. आमची ती गाडी ती तुम्ही बघू शकता, आमची अल्टो K10 थोडी माकली आहे. ठीक आहे. ने मिस्टर निकवाडे मस्त दिसत आहेत. थँक्यू. एकदम बीच वाइब. एकदम शांत आहे ना. तर हा आहे नांदगाव बीच. नागाव वेगळा, नांदगाव वेगळा. बरेचसे लोक कन्फ्यूज होतील, पण हा नांदगाव बीच आहे बघा. म्हणजे एकांत निवांत आहे एकदम. सध्या भरतीचा टाइम चालू आहे. लाटा बघू शकता तुम्ही. आयसोलेटेड बीच आहे. एकदम मस्त वाटणार तुम्हाला इथे. नादगाववरनं आता आम्ही बाहेर निघालोय. आता आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन करतो आणि पुढे जातो. ते तुम्ही बघू शकता नादगावला श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं मंदिर आहे. मस्त आहे. आजूबाजूचं लोकेशन पण मस्त आहे. आता आम्ही आलेलो आहे जंजिरा किल्ल्याजवळ. हा बघा व्ह्यू. इकडनं बसताना हा, आणि इथेच या डोंगराच्या पलीकडे संभाजी महाराजांनी एक पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधलेला होता जंजिरा स्वारी करण्यासाठी. तर तो पण आहे. तिथे जाऊ शकतात, पण त्याचं अंतर याच्यापेक्षा जास्त आहे तुमच्या जंजिरापेक्षा. त्यामुळे बोटीने थोडा वेळ लागतो. त्यामुळे आम्ही स्किप करतोय तो. हा आहे जंजिरा. तिकडे पण बोटी थांबले आहेत. तिकडे पण थांबलेले आहेत. तुम्ही बघू शकता पूर्ण रस्त्याला अशी सुकी मच्छी सुकवलेली आहे. हे बघा.
पुन्हा रस्त्याच्या कोपऱ्याला सुकवलेली असते. आता तुम्ही बघू शकता आम्ही जंजिरा किल्ल्यावर आलेलो आहे आणि ही पार्किंग वगैरे इकडनं एंटर होतोय आणि हे सगळं असं मार्केट सारखं आहे. मला दाखवतो कॅब गोगल वगैरे सगळे आहे. इकडे पूर्ण पार्किंग एरिया आहे. हा पूर्ण पार्किंग एरिया आहे. इकडे सगळं असं मार्केट आहे आणि आपण जातोय जंजिरा किल्ल्यावर. भयंकर ऊन आहे पण ठीक आहे, फिरायला आलो मग काय. इकडे असंच कोल्ड्रिंक वगैरेचं पण आहे. हे बघा इकडे तिकीट काउंटर आहे. इकडे गर्दी भयंकर आहे तिकडे पण तिकीटवाल्याकडे. तुम्ही बघू शकता इकडे तिकीट घर आहे आणि तिकीट आहे. हे बघा फुल तिकीट. हे जंजिरा किल्ल्याला फुल तिकीट 100 आणि हाफ 50 असं आहे. आणि इकडे भरपूर लाईन आहे. हे बघा भरपूर लाईन आहे. बाहेर जाऊ. तिकीट वाल्याकडे भरपूर गर्दी आहे आणि तिकीट काउंटर सध्या बंद केलं आहे त्यांनी, कारण तिकडनं बोटी अजून आलेले नाही आहेत म्हणून. तुम्हाला दाखवते मी. बघू शकता तुम्ही इकडे हे बघू शकता तुम्ही तिकीट बंद आहे आणि जायचं पण बंदच आहे. मी एकाला विचारलं तर बोटी पण जात नाही आणि इकडनं असं जायचं आहे आणि इकडनं बोटी घ्यायचं आहे. इकडनं ते तुम्हाला असं घेऊन जाते पूर्ण राऊंड फिरून, मग ते किल्ल्यावर तुम्हाला घेऊन जाते. पण सध्या बोटी बंद आहे असं बोलतायत सगळे. आणि येताना ते तिकडे उतरवतात आणि तिकडनं येतात. तर आम्हाला तर जायचं नव्हतं जंजिरा किल्ल्यावर, कारण आम्ही मागच्या वर्षी आलेलो तेव्हा आम्ही गेलो होतो. हे जस्ट तुम्हाला दाखवायला मी आली आणि असं आहे. तर आम्ही आता निघतो इकडनं आणि आता आम्ही जातो अलिबागला. त्याच्या आधी आम्ही आता जेवण करतो आणि नंतर आम्ही अलिबागला जाणार आहेत. तुम्हाला आम्ही दाखवू. गरम खूप फार गरम आहे आणि त्याच्यात पण बोटीत बसून आत जायचं म्हणजे भयंकर. काय पब्लिक रिटर्न जाते कारण बोटीत तिकडनं आलेच नाही आहेत अजून. मग इकडनं कसे काय ते लोक अजून जातील, म्हणून तिकीट काउंटर पण बंद केलं आहे त्यांनी. हे बघा सगळे थांबलेले आहेत तिकडे काही आणि बाकीचे सगळे रिटर्न जात आहेत. आणि इकडे पार्किंग पण आहे. पार्किंग चार्जेस 4 व्हीलला 100 रुपीज आहे आणि पार्किंग फुल झाली म्हणून ते बाहेरच थांबले. मी दाखवायला आली आत. तर आम्ही आता निघतोय पुन्हा. जस्ट जंजिराच्या पार्किंगच्या इथे, जेट्टीच्या पार्किंगच्या इथे आलो आम्ही. ट्रॅफिक फुल आहे आणि बोटी आत जात नाहीत. आम्ही आधी 3-4 वेळा येऊन गेलो पण फक्त तुम्हाला दाखवायसाठी आम्ही आलो इथपर्यंत. आता हे बघा नारळ पाणी आणलेलं आहे हिने. थोडंसं नारळ पाणी पितो आणि मग आता जातो आम्ही अलिबागला. मध्ये थांबतो जेवायला.
कोलिनबाई नागाव बीच. आपण चेक करूयात हाईप किती खरी आहे कोलिनबाई रेस्टॉरंटची. ठीक आहे, तर चल मग चलूया. बाय. हे बघा इकडे या साईडला मुरुड बीच आहे. मोस्टली कसं आहे इथे जे जंजिरा किल्ल्यावर येतात ना तेच लोक मोस्टली मुरुड बीचवर थांबतात कारण कसं आहे इथे ना तुमचं जे पाणी आहे ती वाळू थोडी काळसर आहे आणि पाणी पण एवढं काय स्वच्छ नाही. आता इकडून बघा, इकडून एंट्रन्स आहे बीचसाठी. इथे तुम्ही जाऊ शकता जर वाटेल तर. आणि पे अँड पार्क पण आहे ना, पार्किंग तर सगळीकडे त्यांनी पे अँड पार्कच करून ठेवले. जिथे जाल तिथे तुम्हाला पार्किंग तर चार्जेस द्यावेच लागतील, पण ते बेटर आहे ॲक्च्युली. कारण कसं आहे तुम्ही इकडे तिकडे लावण्यापेक्षा पे अँड पार्कला गाडी लावून तुम्ही हे करू शकता, जाऊ शकता तिथे. आणि तुम्ही तुम्हाला गरज नाही गाडीची का हे होईल ते होईल. पण एंट्री आहे. आणि आता आम्ही एक थोड्या दिवसांच्या आधी इकडे आलेलो, म्हणजे फॅमिली होती आणि देन तुमचं हे काय बोलतात एक नागोठण्याचे काका होते आमचे, माझ्या पप्पांचे खास मित्र डॉक्टर सुनील पाटील करून. तर ते आणि आम्ही इथे या हॉटेलला थांबलेलो. आणि हे पाटील खानावळ हे आम्ही जेव्हा 2000 साली आलो ना इकडे राऊंड मारायला त्यावेळेस काय होतं इकडे थांबलेले. खूप चांगलं होतं हे पाटील खानावळची टेस्ट. पण लास्ट टाइम आम्ही जेव्हा मित्र आलो त्यावेळेस काय एवढं काय खास वाटलं नाही आम्हाला. त्यामुळे आम्ही मग काय केलेलं इकडे जवळच एक होमस्टे पकडला, मार्केटला गेलो, पूर्ण एक पाटी प्रॉन्सची घेतली. आणि माझा मित्र आहे अनिकेत म्हणून, तर त्यांनी आणि मी मिळून आम्ही असं बनवलं सर्वांनी. तर आता आम्ही जेवून निघालोय. आम्ही देवदत्त खानावळला गेलेलो आणि तिकडे व्हेज थाळी खाल्ली दोघांनी. तर तिकडे गर्दी पण होती आणि ऊन पण, आम्हाला भूक पण जास्त लागलेली म्हणून आम्ही शूट करू शकलो नाही. आता जेवलो आणि निघालोय. आता आम्ही जातोय अलिबागला. आणि मेन म्हणजे आता कसं तुम्ही ह्या एरियात याल ना कोकणात वगैरे, तेव्हा तुम्ही होमस्टे आणि अशा खानावळीत प्रेफर करा जेवण्यासाठी, की जेणेकरून कसं आहे या लोकांना दुसऱ्या रोजगाराचं काही व्यवस्था नाही. हॉटेलवाल्यांचं वगैरे तर ठीक आहे, समजा त्यांचं तर रनिंग असतोच, पण या लोकांकडे खानावळ किंवा तुमचे जे गेस्ट हाऊस असतात तिथे खाल्ल्याने त्यांना पण थोडंसं हे मिळतो, रोजगार मिळतो त्यांना. त्यामुळे मोस्टली इथे प्रेफर करा की होमस्टेत राहायचं आणि याच्यात म्हणजे खानावळ किंवा याच्यात खायचं, जेवायचं. कारण जेवण क्वालिटी हे नाही बेस्टच असते. आणि फिश तर तुम्हाला हवेत तर एकदम फ्रेशच मिळणार, कारण ही संपूर्ण समुद्र किनारपट्टीच आहे. त्यामुळे मोस्टली तर सगळं चांगलंच असते. मेन हायलाईट व्हेज जेवणाची म्हणजे मोदक, उकडीचे मोदक आणि त्यात असं तूप टाकून जन्नत सारखे लागतात. तर आता आम्ही जातोय अलिबागला, तर पुढे दाखवू आम्ही. आम्ही निघालो याच्यापासनं, जेवून निघालो ते डायरेक्ट नागाव बीचला, पण आम्ही फक्त जस्ट एक व्हिजिट द्यायला गेलो. आणि आता आम्ही अलिबागला चाललो आहे, अलिबाग बीचला एक शेवटचा स्टॉप घ्यायला. दीपू इथे आंबे घ्यायला थांबलेली आहे. हे बघा आंबे घ्यायला थांबलाय. मे महिना म्हटला म्हणजे आंबे खायलाच पाहिजेत. घेतलेला आहे, आता बघूयात कसा लागतो. या ताईंनी एकदम व्यवस्थित बघून दिलाय आंबा. दीपू डिस्काउंट मागते ताईंकडनं. आता तुम्ही बघू शकता आम्ही अलिबाग फोर्टला जातोय आणि घोडागाडी केली आहे. येऊन जाऊन तिकडे पोचवतात आणि परत आपल्याला तिकडे सोडून देतात. काय बोलता किल्ल्यात काय जायचं. मी सोयील आम्हाला वाटलं लेट झालो आम्ही. 6 वाजत आले. आळशी
आणि हे बोटीच्या ऐवजी आम्ही घोडा घेतो. फॉरेन सिटीजनला 300 रुपये, भारतीय पर्यटकांना 25 रुपये. निकडे आता तिकीट घेतात. बघा तिकीट भेटले आम्हाला, असे तिकीट असते. चला आता आपण आत जाऊ. असं फोर्ट आहे, बघू शकता. चला आता आपण आत जाऊ. एंड वाटते पण एंटर झालो का काय हो. हां हे बघा किल्ल्याची सगळी डिटेल आहे इकडे, तुम्ही बघू शकता. तुम्ही फोटो घेऊन वाचू शकता किंवा फोटो घेऊन वाचू पण शकता. ओके चला. मिस्टर निकड यांना सगळं माहिती आहे, त्यांचा मागे मागे चला आता भवानी मातेच्या मंदिरकडे. हां काय इकडे असं भवानी मातेचं मंदिर आहे. आतून तुम्हाला दाखवते मी. हे बघा भवानी माते की जय. चला आता आपण पुढे जाऊ. किल्ल्यावर बघा याला काय बोलता तो पाणी घ्यायचं. चलो इकडे राहतात पण आहे बघा, राहतात पण इकडे शंख वगैरे आहे बघा असतं. शंख आहेत वेगवेगळे प्रकाराचे. जवळपास बघू शकता तुम्ही. प्रत्येक किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे की त्याच्या आत पाण्याचं एक हे असायचं साठा. या किल्ल्याचा साठा बघा हा आहे. आणि हे गणपती मंदिर किल्ल्यामध्ये हे बघा. आणि हे समोर पूर्ण तटबंदी आहे, तटबंदीवरनं तुम्ही फिरू शकता तसं. तर आम्ही जातो मंदिरात, दर्शन घेऊन बाहेर आल्यावर तुम्हाला भेट. मंदिरापासून पुढे आल्यावर इथे बघा हे बुरुज दिसतात तुम्हाला. बुरुज म्हणजे तटबंदी, सॉरी बुरुज बोललो मी. आणि सर्व फिरतायत आता तटबंदीवरनं. आम्ही पण विचार करतोय कुठून तरी एंट्री मारावी तटबंदीला. रस्ता शोधतोय. आला आहे वाटते भरतीचा टायमिंग, हळूहळू पाणी वर चढते. आता तुम्ही बघू शकता हे कॅमेरामॅन झालेले आहेत. चला ठीक आहे, फोटो काढून घेऊ द्या त्यांना. इतक्यात आपण आता वरती जाऊ. झालं. आता तुम्ही बघू शकता वरनं व्ह्यू समुद्राचा. आकाशात उडायची तयारी.
बघू शकता पूर्ण फोर्ट. सनसेट व्हायचा वेळ झालेला आहे. मस्त निकोड आहे, मस्त हवेत. हे बघा कसं पाणी मस्त. काय बोलणार? काय नाही, झोप आता येते. फक्त चहा घ्यायला लागेल जाऊन अलिबाग चहा घ्यायला लागेल आणि मग आमची बॅक जर्नी स्टार्ट होती ठाणे. दिवस एन्जॉय केला चला ड्रॉप केला कारण आमचं मोस्ट ऑफ द सगळं लोकेशन आमच्या फिरून झालेलं त्यामुळे सावण्यापेक्षा एक दिवस युटिलाइज करता येईल. येस. आणि आता आपला शिवाजी महाराजांचा चित्रपट सुद्धा येतं. हो त्यात ॲक्टिंग केलेली आहे शिवाजी महाराजांची, तर त्यामुळे तो म्हणजे मॅन्डेटरी आहे पण मराठी लँग्वेज. ते पण आम्ही तुम्हाला दाखवू, गेलो नाही गेलो ते आम्ही तुम्हाला सांगू. हॅलो, तर आता आम्ही निघालेलो आहे रिटर्नचा प्रवास ठाणेला. आता आम्ही रस्त्यात आहे, अलिबागवरनं निघालो. जास्त भीड होती, जास्त खूप गर्दी होती. आता आम्ही जातोय घरी ठाण्याला. पोहोचू आम्ही 11पर्यंत आणि भेटू तुम्हाला आता घरीच डायरेक्ट. आमचं जेवूनच आलो आम्ही आणि आता आम्ही घरी पोचलो जस्ट आणि वाजत आहे 12 वाजत आले. तर आमचे ब्लॉग बघा, तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. आणि तुमच्या प्रतिसादानुसार आम्ही अशा अनेक ट्रिप तुमच्यापर्यंत घेऊन येऊ ब्लॉगच्या माध्यमातून. ठीक आहे, तर डू शेअर टू युअर फॅमिली मेंबर्स. कमेंट करा चांगले आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आमचं चॅनल ग्रो होईल. थँक्यू. गुड नाईट. बाय.